गणपती बाप्पा मोरया. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या या प्रसन्नमय पर्वाच्या आपणाला शुभेच्छा. आपण बाप्पाला अनेक रूपात बघतो. आपल्या महाराष्ट्रात असेही काही बाप्पाची रूप आहेत ज्याची कधी जास्त चर्चा झाली नाही, जे बाप्पा नेहमीच अनसीन राहिले. मग या गणेशोत्सवाच्या काळात आम्ही ठरवलं की 11 दिवस आम्ही तुम्हाला असे गणपती सांगणार आहोत जे क्वचितच काही जणांनी ऐकले आणि पाहिले असतील. त्यामुळे या अनसीन बाप्पाच्या सिरीज मध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहूयात निद्रिस्त गणपती. अहिलानगर जिल्ह्यातील आव्हाणे गावात दादोबा देव नावाचे गणेश भक्त राहत होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करत असत. वय झालं तरीही त्यांनी वारी सोडली नाही. एकदा वारीच्या मार्गात मोठा पूर आला, पण गणेश भक्तीच्या जोरावर ते वाचले. त्याच वेळी त्यांना बाप्पाचा अर्थात गणपती देवाचा दृष्टांत झाला. मी तुझ्या गावी येतो असं गणपती बाप्पा म्हणाले. नंतर दादोबा देवांचं निधन झालं. काही दिवसांनी गावात एका शेतकऱ्याला शेत नांगरताना जमिनीतून गणेशाची मूर्ती सापडली. ती मूर्ती झोपलेल्या अर्थात निद्रिस्त अवस्थेत होती. नांगर लागल्याची खूण आजही मूर्तीच्या छातीवर दिसते. दादोबा देवाच्या मुलाच्या स्वप्नात बाप्पा आले आणि त्यांनी माझी मूर्ती ज्या रूपात आहे त्या रूपात स्थापित कर असं सांगितलं. मग ही मूर्ती गाभाऱ्यात जमिनीखाली सुमारे 2 फूट खोल काचेच्या दरवाजात स्थापित करण्यात आली. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधलं. आज हे मंदिर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात निद्रिस्त अवस्थेतील स्वयंभू गणेशाचं एकमेव मंदिर मानलं जातं.